पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत आज या ठिकाणी तुम्हा मला इथं कीर्तनाच्या सेवेसाठी यावं लागलं आणि आपण आलो ते कारण म्हणजे आपल्या या मातृभूमीतून महाराष्ट्रातून या मृत्यू लोकातून किंवा या जगामध्ये मार्कडवाडी हे गाव आहे आणि या गावामध्ये मार्कडवाडी गावामध्ये गाजलेलं गाव या गाजलेल्या गावामध्ये एक व्यक्ती म्हणजे ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम करतो त्या व्यक्तीचं नाव आहे विठ्ठल बाबा कुंभार। पण विठ्ठल त्यांना आपण उर्फ सर्वजण आबा म्हणतो। आता विठ्ठल पुन्हा म्हणायची काय गरज नाही, घेतलं नाव तर विठ्ठलाचं पांडुरंगाचं घेतलं काय ते आज देव आहे। कारण का या ठिकाणी तुम्हाला आम्हाला यावं लागलं त्यांचं मोठं कारण आहे। आबांनी दादांबरोबर आमच्याबरोबर अखिल भारतीय लोणार समाज दिंडीमध्ये बापू पुणे म्हणजे वारी केली। त्यांचे व्हिडिओ आहेत छोटे लहान मोठे, पण ते जाऊन बरोबर 1 वर्ष झालं सर्व बसलेल्यांनी या ठिकाणी आता उरलंय फक्त 1च तास, 1 तासामध्ये जेवढी सेवा होईल तेवढी आपण माऊलीच्या चरणी समर्पित करायची। पण सेवा कुणाच्या नावे घ्यायची? आबांच्या नावे। आणि ती सेवेचं पुष्प माऊलीला पांडुरंगाला आणि आज प्रभू रामचंद्राचा काय आहे प्रभू रामचंद्राचा आज दिवस आहे आणि त्या दिवशी आबाची म्हणजे वर्षश्राद्धाचा दिवस म्हणजे विठ्ठल आणि राम काय वेगळा आहे का? एकच आहेत। विराट स्वरूपाचा असणारा विठ्ठल आणि त्या विठ्ठलाच्या रूपाच्या नावामध्ये म्हणजे आपल्या या आबांचं पांडुरंगाच्या या प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये आपण घेत आहे आणि त्या व्यक्तीच्या साठी सर्वांनी पुष्प वाहण्यासाठी 1च तास फक्त सगळ्यांनी सेवा करायची। पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया दूसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शांताकारण भुजभूषण पद्मनाभं सुरेशणं विश्वाधारण गगन सदृशं मेघवर्णं शुभांगमं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगी विध्यानगम्यं वंदे विष्णु भवयहरं सर्वलोकैकनाथनं हिमालयं समारंभे यावदुन्तु सरोवरं विठ्ठला 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 विठ्ठला। आपण सेवेसाठी अभंग घेतला। क्षणोक्षणी ह्याची करावा विचार। प्रत्येक क्षणाला माणसाने विचार करायचा। आपण प्रत्येक वेळेस क्षणोक्षणी अभंगाचा भावार्थ घेतो आणि त्या भावार्थाच्या बरोबर आपण ते ज्ञान आपण अज्ञात इथून गेलो का होतो, पण ज्ञात ही आहे आणि तिकडे गेल्यानंतर ज्ञात असतो अज्ञात असतो। हे ज्ञात जर बरोबर घेतलं अशा ठिकाणी देव उभा असतो। म्हणून सर्वांनी सेवा करायची। सेवेलागी सेवक झालो आज सेवेलागी सेवक झालो सेवेलागी
स्वामी देवा तुकया स्वामी देवा आव तुकया स्वामी देवा यावरी करावा वेरू 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 सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो तुकया स्वामी देवा यावरी करावा अवघरू सेवे लागी सेवक झालो लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा तुकोबरे सांगतात मनुष्याने प्रत्येक क्षणाला जागा राहायला पाहिजे. मग आता जो क्षण आहे तुकोबरे सांगतात हे भगवान ज्या ठिकाणी कीर्तनाची सेवा आहे ज्या ठिकाणी प्रवचनाची सेवा आहे ज्या ठिकाणी गीता भागवत ग्रंथ लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी अविर करावा म्हणून या आबांच्या नावे कुंभार आबांच्या नावे जी सेवा आहे या सेवेसाठी भगवान तुम्ही हजर आहात का आहेत. कारण हे संत कोण आहेत देव आहेत. मग देवतेची संत संततेची देव निमित्त त्या प्रतिमा आणि बसलेली जी श्रोते कोण आहेत देव नाहीत का आहेत का देव भगवान एकटाच होता पण एकटा असल्यामुळं देव कोणी म्हणना भगवंताने बघा 14 भुवने निर्माण केली 93,99,999 योनी जन्माला घातल्या पण देव कोणी म्हणना कीर्तन कोणी म्हणूना ही 84 लक्षावी योनी भगवंताने निर्माण केली आणि या योनीलाच फक्त हे ज्ञान आहे. आणि जो आजचा जो क्षण आहे तो क्षण या नरदेहाला कळतो म्हणून ही योनी उद्धार पावते आणि उद्धार पावून पुन्हा आपल्याला भक्तीच्या स्वरूपात यायचं आणि आपली आपण करा संसार बंधन. तो किती महत्वाचा क्षण आहे. आपल्याला आबा जायला असं वाटलं होतं का नाही पण क्षणोक्षणी त्यांनी थोडे का होईना पण वाऱ्या केल्या आणि तो त्यांचा क्षण विठ्ठल 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 विठ्ठल. तो जो क्षण आहे तो वाया न घालता वेळ न वाया घालवता म्हणजे आपल्याला जागा करून देण्यासाठी आबांची सुद्धा आपल्याला गेलं तरी म्हणजे आपल्यावर कृपा आहे का नाही. त्यांच्या नावे हे जे कार्य आहे या कार्यामध्ये भगवंताला बोलवतायत. आबा सांगतायत की बाबा मी गेलो भगवान मी गेलो पण माझी परंपरा माझे वंशज आबांना एकच मुलगा मुली एकच आणि आबांना 3 भाऊ म्हणजे आबास आणि 4 बहिणी म्हणजे आबा गेले पण आबाच्या नावे जाऊन सुद्धा माझ्या पाठीमाग जे आहेत ज्यांनी जी क्रिया केली माझ्या रक्ताच्या माणसाने भावाने सुननी मंडळीने किंवा सर्वांनी जागे राहिले भगवान आणि याच्यासाठी यांचा संसार इथून पुढं संसार आजी संसार सुफळ झाला गे माये देखील पाय विठू देवा. अहो मी जाऊन 1 वर्ष झालं आणि आज खऱ्या अर्थाने मी जे कर्म केले त्या कर्माच्या कोणत्या योनीमध्ये तुम्ही टाकणार चित्रगुप्ता तुम्हाला सांगणार आणि मी केलेल्या कर्माचं फळ मला मिळणार. म्हणजे आबालाच नाही तर या सर्व सृष्टीतील मनुष्य जे आहे या माणसाला केलेल्या कर्माचं फळ मिळतं. तुकोबराया सांगतात काय सांगतात केले कर्म झाले तेचे भोगाले 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 उपज
केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐशे किती. आपण जन्माला येतो आणि जन्माला आलो की पहिलं आपलं जन्माचं टोक, आपण लहानाचं थोडं मोठं झालो की एक संसाररूपी नदी आहे आणि त्या नदीमध्ये आपण तरुण जाण्यासाठी संसारात उतरतो आणि नावेमध्ये बसतो. आणि ती नाव मृत्यूचं टोक म्हणजे दुसरं. जन्माचं टोक जसं पहिलं तसं दुसरं मृत्यूचं टोक आहे. त्या मृत्यूच्या टोकाला पहिलं तीराला जाण्यासाठी कबीर सांगतात, प्रभुजी नाव किनारे लगा. हे आपण पहिलं होतो, आताही आलो, पण आपल्याला ज्ञात नसल्यामुळं अज्ञात राहिलो. ज्ञात होण्यासाठी संतांची गरज आहे. प्रभुजी नाव किनारे लगाव, कोणती शेवटच्या टोकाला, आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला यावं हे फक्त संत म्हणतात. नदिया गहरी नाव पुराणी, डुबत जहाज तराव. प्रभुजी नाव किनारे लगाव. ज्यांना वाटतं आपला उद्धार व्हावा, पुन्हा आपण मनुष्य म्हणून जन्माला यावं, याच्यासाठी भक्ती करायला पाहिजे, संगत सज्जनाचे करायला पाहिजे. आबा वारीत आले, माऊलींच्या सोहळ्यामध्ये ज्ञानोबराय म्हणजे विष्णूचा अवतार, अशा विष्णूच्या पाठीमाग रथाच्या पावलावर पाव दिलेली व्यक्ती. विठ्ठल विठ्ठल निश्चितपणाने तुकोबराय सांगतात अशा व्यक्तीचा उद्धार होतो. कैमी उद्धार पावेना, कैमी उद्धार पावेना, काय कृपा करील नारायण, कैमी कृपा करील नारायण. कैसे तुम्ही सांगा संत, हे जे तुम्ही सांगा संत जन. काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे. चित्तामध्ये आपण संसार करत असताना भक्ती करतो आणि भक्तीमध्ये देवाला पटकन मागून घेतो. काय मागून घेतो? लग्न होऊ दे, हे की नाही, मुलं बाळ होऊ दे, विहिरीला पाणी लागू दे. केलेल्या भक्तीचा ओघ तिथंच आटून जातो. पुढच्या आपल्या मनोतानंतर आपल्याला बाकी शिल्लक काय करायला राहत नाही म्हातारपणामध्ये. त्यामुळे आपल्याला दुःख भोगावंच लागतं. रामकृष्ण परमहंस त्यांना एक इथं गाठ गळ्याला उठली होती आणि ती कॅन्सरची गाठ होती. मग त्यांचे शिष्य म्हणू लागले, महाराज तुम्ही सर्वांचं दुःख नष्ट करता, मग तुम्हीही तुमचं का नष्ट करत नाही? रामकृष्ण परमहंसाने सुंदर असं उत्तर दिलं की मी पहिल्या जन्मामध्ये जे ग्लानी केली म्हणजे वाईट कर्म केलं, चुकलो, त्याचं फळ मला कॅन्सरवर पर्यंत पोचलं. आता मी चुकू शकतो पुण्याच्या बळावरती, पण पुन्हा जन्म झाला की मला हे केलेलं कर्म दुसऱ्या जन्मात तरी भोगावंच लागतं. म्हणून आलिया भोगाशी असावे, बोलत जावा खिळीमिळी, असावे सादर. आलेली घडी सोडायची नाही आणि त्याच्यासाठी आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी. म्हणून प्रत्येक क्षण महाराजांनी जपण्यासाठी आपल्याला विचार करण्यासाठी सांगितलं. विठ्ठल 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 विठ्ठल. जय जयाची सद्गुरु स्वामी तुकाया दातारा, सगळं जीवाचा तू जीवलग सोहळा, जीवलग सोहळा. देवा मी संसार केला. कसा केला? संसार रचना भोगोनी त्यागिली, अनुतापाच्या ज्वाळी द्या बुद्धी हरपली. जय जय जी सद्गुरु
नाव घेत आहेत त्यांचे त्यांचे ते सोयरे आहेत. पण तुकोबाराय आणि नामदेव महाराज देवाला सांगतात, देवा हे नात्या गोत्याने आज आबांच्यासाठी पाहुणे आलेले आहेत, पण तू कोण आहे? दुरीला देशीचा भिवर तिडीचा पांडुरंग, अशी रे कशी विट जोडली पुंडलिका, अशी रे कशी विट जोडली पुंडलिका, अशी रे कशी वीट जोडली पुंडलिका, अशी रे कशी वीट जोडली पुंडलिका. माय बापाची सेवा करणे विठ्ठल आणला रे सखा, अशी रे कशी विठ जोडली पुंडलिका, अशी रे कशी विठ जोडली पुंडलिका. अशी रे कशी वीट जोडली पुंडलिका, अशी रे कशी वीट जोडली पुंडलिका. पुंडलिका अशी रे कशी वीट जोडली पुंडलिका, माय बापाची सेवा करून या विठ्ठल आणि या रे सखा. विठेचं नाव का घेतलं बर पांडुरंगाच्या अगोदर? ती वीट नाही, भक्ती आहे. 33 कोटी देवांचा राजा कोण आहे? इंद्र. इंद्राकडून हत्या झाली ऋषीची आणि रक्तपात त्या वारुळातून येऊ लागला. आवाज येत होता, म्हणला कोण नाव घेतय? बघितलं, वारुळ उकरला. ऋषींनी शाप दिला, इंद्रा दिंडीरवणा जम्मूद्वीपामध्ये जाऊन कोणी नाही, तू एकटाच पडणार. म्हणून ती वीट तिथं येऊन पडली. मग तो रडू लागला. भगवान विष्णूला म्हणू लागला, देवा देवाचा मी तुमच्या सगळ्यांचा राजा, पण मला ऋषींनी शाप दिला. संतांनी ऋषींनी शाप दिलेला देवाला करावा लागतो. कारण का? देव कुठं आहे? देव सर्वात आहे. ऐक नाही, पशु पक्षी 84 लक्षूमध्ये येवणीमध्ये देव आहे. नवे नवे आता ही खाली वीटच आहे वाटतं, ह्याच्या विटेवरच उभा आहे. आणि ही वीट बनवणाराच कोण आहे? कुंभारासारी का गुरु नाही रे जगात, कुंभारासारी का गुरु नाही रे जगात. बर, या कुंभाराच्या जातीमध्ये भगवंताने अवतार घेतला. ते कोणते कुंभार? गोरोबा कुंभार. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबाराय सांगतात, ह्या सृष्टीमध्ये सर्व जीवामध्ये मी आहे, सर्पामध्ये आहे, विंचूमध्ये आहे, मनुष्यामध्ये आहे आणि गायी म्हैशी सगळ्यात आहे. पण सर्पात का म्हणता बरं तुम्ही? लोकांनी विचारलं. तुकोबारायांनी सांगितलं, भगवंताने ती निर्माण केलेली येवणी आहे. ज्यावेळेस मंथन केलं, मंथोनी नवनीता म्हणजे समुद्राचं, पहिलं विष आलं. विष कुठं टाकायचं? कंठामध्ये धरलं. सगळ्यांना अवगत आहे, पण थोडं थोडं सांगायचं. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कोण कसं सांगल, कोण भावपराग सांगल, कोण रडून सांगल, कोण हसूल सांगल, किंवा कोण भक्तिपराग सांगल. पण ही जागा जी आहे ना, अशी आहे. अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी. विनोदाचार्य जागा विनोदाची नाही. बरी नवे थट्टा भल्या भल्या शिलाविल बट्टा, बरी बरी नवे थट्टा भल्या भल्या शिलाविल बट्टा, बरी नवे थट्टा भल्या भल्या शिलाविल बट्टा, बरी बरी नवे थट्टा भल्या भल्या शिलाविल बट्टा. रावणाने केली, रावणाने केली, रावणाने केली, रावणाने केली. नगरी सोन्याची बुडविली, नगरी सोन्याची बुडविली, सोन्याची बुडविली, लंका सोन्याची बुडविली. त्याची त्याची भाविली. बरी नवे थट्टा भल्या भल्या शिलाविल बट्टा, हे बरी नवे ही थट्टा भल्या भल्या शिलाविल बट्टा. ए बरी नवी रे थट्टा भल्या भल्या शिलाविल बट्टा, ए बरी नवी रे थट्टा भल्या भल्या शिलाविल बट्टा. बरी नवे ही थट्टा भल्या भल्या शिलाविल बट्टा. काय बट्टा लावला? पार्वतीसाठी सोन्याची लंका बनवली. पण महादेव म्हणले, काय नको मागो आपण, जिथं आपण माणसाला धन देतो म्हणजे स्मशानामध्ये, तेच आपलं घर आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. पार्वती मी आहे, माझ्यापासून विष्णू आला, विष्णूपासून ब्रह्म झाला, करी सृष्टीची रचना. ब्रह्मदेवाला आई वडील कोण आहे का?
वडील मानू आपण विष्णू ब्रह्मदेवाचे, हे की नाही, पण आई नाही. नाभी जन्म चतुरानना जग हे वाखानी मदना तेले करू दयाचे बरवा बरवा केशवराज करी सृष्टीची रचना नाभी जन्म चतुरानना जग हे वाखानी मदना तेले करू तयाचे. म्हणजे बघा, हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत ते गुज विधाता सांगे नारद असे नारदे व्यासासी उपदेशिले. आणि ब्रह्मदेवाच्या श्वासातून जे शब्द आले आणि त्याचे ते वेद झाले आणि त्या वेदांचा मागोवा व्यासांकडे आला आणि व्यासांची बुद्धी देवापेक्षा श्रेष्ठ झाली. मग व्यासांचा अवतार देवाचाच आहे. व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यत्पत्र नेत्रम एनम त्वया भारत तैल पूर्णम प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप प्रपन्न पारिजाताये स्तोत्र वेत्रायकाय. बघा, जे फूल आहे हे विश्व आहे, हे जग आहे, मृत्यूलोक आहे. या मृत्यूलोकामध्ये या भारत देशाला एक फूल मानलेलं आहे. कारण का? भरतखंडेन नरदेह प्राप्ती हे तो भाग्याची संपत्ती. भारत देशात जन्माला आलेला श्रेष्ठ माणूस. कारण का? त्यावेळेस ज्ञानोबा नव्हते, तुकोबा नव्हते, पांडुरंग परमात्मा नव्हते, पण आधी त्यांनी लिहून ठेवलं. आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, ही रचना आहे. थोडक्यात वाल्या कोळी माणसं मारत होता जेजुरीपाशी, हे की नाही. मग वाल्यांनी जर एवढं पाप केलं, नारद म्हणले हा कधीच माणूस जन्माला पुन्हा होऊन येणार नाही, तर याचा उद्धार करावा. कितीतरी माणसं मारली ओरिजिनल. आणि सांगितलं, वाल्या अरे मुक्तता, कशाची मुक्तता? तुला मला मारायचंय, मला मार, पण सोडवणार कोण? घरची विचारून ये. सांगितलं, मुलगा नाही म्हणला, सून नाही, आई नाही, का? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. म्हणजे तू जे कर्म केलं चित्रगुप्ता प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणून आपल्या पुण्याची ही पावती कशी वागवण्यासाठी ज्ञानोबरायांनी अतिशय सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये ओविलेली. सर्वजण ऐका. तुम्हा मला जन्म मिळाला पण कळण्यासाठी देव अवतीर्ण संतांच्या रूपात आले आणि ते ज्ञानोबरायांनी आपल्याला अवगत सांगितलं. गीता आणि भागवत, गीतेचं रूपांतर ज्ञानेश्वरीत, ज्ञानेश्वरीतलं हरिपाठातलं देवाची द्वारी. आलं का नाही? आणि माऊली सांगतात, देह मिळाला कळून घ्या, हे मनुष्य जन्माचे लेणे. ही घड्याळ आहे, आपण हातात आहे, लेणं घातलं. 84 लक्षातलं लेणं म्हणजे माणूस आहे. हे मनुष्य जन्माचे लेणे, अकस्मात ये भाग्याने तेथेची आत्मा जाणणे नियोजिले. माणूस कीर्तन भक्ती देव संतांना माणसाला कळती, इतर योनीला नाही. म्हणून आबांची पुण्यतिथी आपण आज इथं वर्षश्राद्ध साजरं करत आहे. मग ही मदभाग्याची घडी, आजची जी घडी आहे अशी घडी घडायला पाहिजे. ही मदभाग्याची घडी दौडो नये परवडी, घ्यावी आत्म्यावरी उडी झडझडोणी. तो परमात्मा सर्व व्यापक, सर्व देवांचा देव देख, तया दाविता सद्गुरु एक, तयाचे निवोळ कण पविजे. हे कुठं लिहिलं? हे गीता नाम विख्यातू, सर्व वाङ्मयाचे मथितू, आत्मा जेणे हस्तगतू, रत्न होय विठ्ठल विठ्ठल. जसं ज्ञानोबरायांनी सांगितलं ही मदभाग्याची घडी, तसं तुकोबाराय सांगतात, बाबांनो तुम्ही माझा ऐका. काय ऐका? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे, तुम्ही बसलाय, तुम्ही पुण्यवान आहात. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे घेण्यासाठी टाळी वाजवावी, गुढी उभारावी. आजची गुढी प्रभू रामचंद्राची उभी आहे. आणि प्रभू रामचंद्राच्या अवताराच्या दिवशी आबांचं म्हणजे जीवन पुनरावृत्तीचं जीवन घडतंय. आणि ते तुकोबाराय सांगतात, जे माऊलीनं सांगितलं ते मी तुम्हाला सांगतो. का सांगतो? सर्वंभूती एक आहे वासुदेव, सर्वंभूती एक आहे वासुदेव, सर्वंभूती एक आहे वासुदेव,
वासुदेव वासनेचा ठाव पुसणे 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 वासनेचा ठाव पुसणे 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 तोची संत साधू ओळखावाने का हो. पंढरपूर आहे, पंढरपूरला संत कमी आहेत का, भक्त कमी आहेत का? आजी दुष्काळ तयाला देव भावाचा बुकेला देव भावाचा बुकेला देव भावाचा बुकेला आजी दुष्काळ तयाला आजी दुष्काळ तयाला जी दुष्काळ तयाला वेद पुढे गेला तोही मौनावला. वेद उपनिषद याला देव सापडना, शेषानी नाव घेतलं नारायण नारायण. शेषानी त्याची जीभ फाटली. शेषशनला झाला द्विशस्त्र जिबा जिबा देव का हो विटेवरी उभा उभा पुसून का बाई वेदासी काही कळलेची नाही. शेषशनला झाला द्विशस्त्र जिबा 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 देव का हो विटेवरी उभा उभा. पण देव कळतोय तरी कोणाला? आजच्यांना कळतोय. म्हणजे हे गोपाळ काल आहे आणि त्या आबांच्या नावाने आपण करतोय. जे ते करिता ती गोपाल काला देव भावाचा भूकेला मिळाले संत मदनारी तोहरी आला त्याची लोभा 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 देव का हो विटेवरी उभा उभा. म्हणजे आपल्याला एखाद्याला जास्त चांगलं गाता येते, एखाद्याला अतिशयोक्ती भारी वाजवता येते, एखादा दृष्टांत सिद्धांत गोड देतो, पण त्याच्या मनामध्ये जर अहंकार आला, माझ्यासारखा कीर्तनकार नाही 100 फूट देव लांब जातो, माझ्यासारखा वाजवणार नाही 100 फूट जातो. गायक जरी म्हणले तरी त्यांच्यापासून नसतो. मग सेवा कशी करायची? तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळा तुका म्हणे नामचिंतन प्रमाणे जास्त का म्हणतो कीर्तनामध्ये? जर आपण प्रमाण म्हणलो, देवाचं चिंतन केलं, शब्द जर आले तर आपल्या नसांना नसा सगळ्या शुद्ध होतात. कशा होतात ते पण आपण दृष्टांत देऊ. हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू भगवंताची एवढी भक्ती केली तेवढं ते विरोधात गेले आणि देवाचंच नाव राज्यात कोणी घ्यायचं नाही. पण त्यांची पत्नी कयादू नारायण 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 म्हणा असा स्वर पाहिजे. आणि ते आशा म्हणत होत्या कयादू आणि सांगितलं तुझं मी शिर तोडून टाकणार. गप्प बसली आणि अंतर्मुख झाली. माऊली कसं सांगतात, हे बाह्य रंगाची माळ, ठीक नाही. पण ज्ञानोबा काय म्हणतात? ज्ञानदेव म्हणे जपमाळ अंतरी धरोणी श्री हरी जपे सदा. कयादूंनी सुरुवात केलं, श्रीमन्नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण नारायण नारायण. रामकृष्ण हरी मंत्र नव्हता. का नव्हता? रामन कृष्ण जन्मालाच आले नव्हते, नंतरचा अवतार आहे म्हणून नारायण. ज्या युगामध्ये भगवंताने अवतार घेतला तिथून पुढं. पण तिच्या अंगातील, तोंडातून बाहेर शब्द नाही, पण अंगातील जे रक्त होतं
ती सर्व विष्णू झालं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, गेले भेदाभेद अमंगळ. मग सांगितलं ना अशोक महार. मग देवानी सगळ्यात उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोन या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. प्रल्हादाकडे आपण आलो आणि त्या कैदूच्या अंगातलं रक्त सर्व नारायण म्हणलं. आणि काही दिवसांनी तिच्या पोटामध्ये गर्भ वाढू लागला. तो गर्भ 9 महिन्याचा झाला. 9 दिवस गेले, 10व्यानं प्रसूत झाली. एतांची कर्म जाड मान तुझी अडकली, पर्ये दे मदाल सा सोहम जो जो रे बाळा. असू द्या. मग मुलगा जन्माला आला, थोडा मोठा झाला. आईनी न शिकवता तो काय म्हणू लागला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर 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 उच्चार प्रल्हादी बिंबला. उद्धवा लादला कृष्ण दाता, लादला कृष्ण दाता, उद्धवा लादला कृष्ण दाता, लादला कृष्ण दाता. हरी मुके मना, 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 मुके मना, मुके मना. सत्वर उच्चार म्हणजे जो शब्द होता सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला दिला कृष्णदाता. एका मुलासाठी भगवंताने अवतार घेतला, सृष्टीसाठी नाही. भक्तारा के पायापासी दुर्जनासी संवारी हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष यांना मारण्यासाठी मुलाला जन्म दिला आणि वडिलांनीच बंद केलं. याला मारतोय कारण ही अंश. तो गोळाजी कोण होता हो? विष्णूच होता. भक्त प्रल्हाद आहे ना, नारायण नारायण म्हणून नारायणच आईच्या गर्भामध्ये होता आणि सुदर्शन चक्र त्याला राखण होतं. त्यामुळं त्याला तेलाईच्या कडेमध्ये टाकलं, डोंगरावरून ढकलून दिलं, सापाच्या खाणीमध्ये टाकलं, काहीच होत नाही. ज्याने हे विश्व निर्मिले सर्व भगवंतांनी निर्माण केले. आणि भगवंताला काय होऊ शकतं का? देवतेची संत, संततेची देव, निमित्त त्या प्रतिमा. आजचं जी कीर्तन आहे तर आपला उद्धार जास्त कशाने होतो? नामाने होतो. आणि ते नाम कोणतं बघा घ्यायचं. सुंदर माऊली सांगतात, काय सांगतात? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तुझी चरण सेवा साधावया. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजे, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी, राम कृष्ण नामे हे दोन्ही साजी. राम कृष्ण नामे हे दोन्ही
आपली आपण करा सोडवा संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे की संसार बंधन तोडावे ज्या निमित्ताने आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गी. कशाने तुटतं तर नामाने तुटतं. कोणत्या? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजेरी हृदय मंदिरी स्मराकारे हो. तसं रामाचा आणि कृष्णाचा अवतार तो पांडुरंगाचा आहे म्हणजे विठ्ठलाचा आहे. आणि त्या विठ्ठलाचं सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करायचं. त्या विठ्ठलाचं म्हणजे त्या विठ्ठलाचं भजन या विठ्ठलासाठी करायचं. विठोबा रखुमाई हरे चिंदी आणून देलवलाई. द्रौपदी बोलली, द्रौपदी म्हणली मी चिंदी हुडकायला गेली नाही. जेवढा भरजरी शालू द्रौपदीच्या अंगावरती तेवढा कोणाच्या होता? सख्या बहिणीच्या सुभद्रेच्या. तिने विचार केला नाही पण हिनं असं केलं. मग कृष्ण म्हणले उद्धवा अरे ही कोण बहीण आहे का ती बहीण आहे? मग तो रडू लागला देवा प्रेम हिच्याकडे आहे, मी ज्ञानी आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दाट तसे, अभिमान नित्य नवा येतसे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती कशी करायची? रक्ताच्या नात्यात नसती, असती पण नसती पण. बरोबर आहे की नाही? प्रभू रामचंद्र जन्माला आले, प्रभू रामचंद्र जन्माला आले पण आनंद कुणाला झाला? फक्त वडिलाला आणि जे सावत्र भाऊ होते त्यांना आणि कौशल्यला. कौशल्याचा राम भाई, कौशल्याचा राम. आणि तो राम परब्रह्म जन्माला आलं आणि आपला मुलगा गादीवर बसव म्हणून भरताला पाठवलं आणि याला वनवासाला पाठवलं. म्हणजे हे सांगण्याचं बरोबर जर आपण धाला चालू केलं असतं तर प्रभू रामचंद्राच्या ह्याच्यावर बोलता येतं. पण जसा ओघ येईल तसं आपण गाडीत येताना कुठला अभंग घ्यायचा, काय सांगायचं विचार नसतं. तुम्ही सांगितलं का कुठला बी घ्यायचा, त्याच्यावरती ट्रान्सलेशन देता यायला पाहिजे. अनुभव आले अंगा ते या जगा. लहान मुलं आहेत, लहान मुलं सांगतात लग्न झालं भांडणं होतात, त्यांना माहित आहे का? काहीच माहित नाही. मग अनुभव काय आले म्हणून तुकोबाराय सांगतात प्रपंच रचना भोगोनी त्या गेली. मी संसार केला, त्याग केला, जाळोनी संसार बैसवलो अंगणी. आणि पक्ष्यांनी कसा संसार करायचा तर पक्ष्यांचं उदाहरण कोणी दिलं? तुकोबारायांनी. तुकोबारायांनी एक ओंजळभर धान्य घेतलं, अंगणात टाकलं, पक्ष्यांनी खाल्लं आणि ते भुरकण उडून गेले. तैसे असावी पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती, पक्षी अंगणी उतरती. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती. तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी. तैसे आचारे संसारी,
असावे संसारी. संसार कसा करायचा पशुचं उदाहरण दिलं. एका झाडावरती कोकिळा आणि मैना बसल्या होत्या. तुकोबाराय म्हणू लागले, देवा मी काव्य रचना केली काय वेगळं, पण एवढं सुंदर पक्षी गातायत, माझ्या कंठापेक्षा मुक्या प्राण्यांचा कसा आवाज आहे. आणि तुकोबारायनी तो या बंगलेला. तुकोबाराय काय म्हणतात, आपुली बळे आपुली बळे नाही मी बोलत, आपुली बळे आपुली बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची, सगळं कृपवंत वाचा त्याची. साळुंकी मंजुळा साळुंकी मंजुळा बोलत सेवाणी, साळुंकी मंजुळा साळुंकी मंजुळा बोलत सेवाणी. साळुंकी मंजुळा साळुंकी मंजुळा बोलत देवानी. साळुंकी मंजुळा साळुंकी मंजुळा बोलत देवानी. बोलत देवानी. साळुंकी मंजुळ साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी. शिकविता धनी वेगळाची, तो पांडुरंग परमात्मा शिकवणारा आहे. झालेली सेवा आपण इथंच समर्पित करायची बरं का. कारण का आपण अभंग कोणता घेतला, पण एक सुद्धा घेतलं नाही सांगण्यामुळं आपण सोडूया. काय घेतला अभंग, क्षणोक्षणी हाची. सगळ्यांनी म्हणा म्हणजे सुटतोय अभंग. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, तुका म्हणे यह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहो. झालेली सेवा पांडुरंग परमात्मा श्री संत ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, गोरोबा काका, 18 संत, सर्व संत यांच्या चरणी आबांचं हे पुष्प आपण सर्वांनी वाहायचा. आणि आबांच्या मार्फत या कुटुंबाच्या तर्फे आजी संसार सुफळ झाला गे माये, देखिले पाय विठोबाचे, तो मज व्हावा तो मज व्हावा, वेळोवेळा होवा पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली. आणि तुम्ही आम्ही सर्व आलेलो, सर्व संत संत येती घरा तोची दिवाळी. ते गेले तरी त्यांच्या नावे हे संतांचे पुष्प दिवाळी रूपाने आपण पांडुरंगाला समर्पित करत आहोत. चित्रगुप्तापाशी नेलं की सांगणार काय काय केलं संसारामध्ये. देवा मी असताना वारी केली, संसार वीट धंदा केला, परंतु मी आलो, मी देहानी इथलं सुटलं, तरी पण माझ्या पाठीमागची जी लोक आहेत, मी जन्म दिलेले बाकी राहिलेले, यांनी माझ्या नावे तन मन धन करा देवासी अर्पण, ते अर्पण केलं. आणि हे पुष्पवृष्टी चित्रगुप्ताला माहीत झालं. आणि यांना जे संसार करतायत ते आबा सांगणार, माझ्या पाठीमागची जी लोक आहेत यांचा संसार सुखानी हो हो. आबा गेले तरी आबांचा आशीर्वाद कुटुंबावर गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामाजी, जगामाजी राहिल्या त्या कीर्ती जगामाजी.